मंचरचे माजी सरपंच कैलास गांजाळे म्हणजे किसनराव बानखेले यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक आणि विशेष करून गेले अनेक वर्ष ते मंचर ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केलं आणि मोठ्या पद्धतीने त्यांचा जनसंपर्क आहे. ते सुद्धा आज एकनाथ शिंदे पक्षामध्ये प्रवेश करतात. आता समोर कैलासराव गांजाळे जी बस मुंबईला निघाली प्रवेशासाठी त्या बसमध्ये बसलेले आहेत. नेमकं पक्ष कोणत्या पक्षात सध्या या पूर्व काळात होते तुम्ही? किसनरावच्या गटात. हां, मग आता पक्ष किसनरावांच्या गटात म्हणजे काँग्रेसमध्येच ना. मग आता पक्ष सोडण्याचं कारण काय किंवा काय कारण कशासाठी? काय नाही, आता कसं आहे सर्वसाधारण सगळ्यांचा मळ्याचा विचार झाला आमच्या. हां, पण आता आपल्याला उभं राहायचं म्हणजे मळ्याच्या याच्या हिशोबात जर राहिला पाहिजे ना. हां, पक्षाचा विषय नाही पण आपल्या मळ्याचा विचार करून आपण पाऊल उचललं पाहिजे ना. एवढ्या वर्ष आपले 20 वर्ष त्यांनी मत दिल्यात, त्यांचं जर नाही ऐकलं तर मग चुकीचं वाटतं ना. बरोबर आहे का? काय होतं बाकी काय विषय नाही. मग आता तुम्हाला भविष्यात एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस हे राज्यातल्या महायुती सरकार आहे त्या माध्यमातून इथं काम करावं लागणार आहे. इथं तर 2 प्रबळ नेते राडरराव पाटील आणि वळसे पाटील, मग कसं काम करण्याचं धोरण? आम्ही आमचं तेच करणार, आम्ही युतीचं काम करणार नाही. हां, युतीचं काम नाही करणार. मग कसलं मग आता आम्ही आमचं सेपरेट लढणार शिंदे गटाचं इथं ग्रामपंचायत मंचर नगरपंचायत नगरपंचायत आम्ही स्वतः सेपरेट लढणार. कोणची युती करणार नाही. आम्ही भाजप सोडून आणि राष्ट्रवादी सोडून म्हणजे अजित पवार गट सोडून कोणत्या पक्षाचे आमचं सहमत होईल, फक्त घड्याळ सोडून. काय कारण काय एवढं म्हणजे तुम्ही नाराज काय? पहिल्यापासून आम्ही नाहीच त्या विषयात आमचा आम्ही पहिल्यापासून कट्टर लोकांचे पहिल्यापासूनच ना. असं विषयच नाही ना. बाकी आम्हाला कोणत्या पक्षाला आरोप करायचा नाही. पण गोष्टी आम्ही जर पहिल्यापासून जर विरोधीचे तर फक्त प्रश्न येतच. आम्ही आतापर्यंत 20 वर्ष मी निवडून येतो पंचायतीत, आपण त्या पक्षाकडून निवडून आलो नाही ना. मग आता काँग्रेस पक्ष किसनराव बानखेले यांना मानणारे तुम्ही पहिले समर्थक आहे आणि आता अण्णा समजा काँग्रेसमध्येच होते आणि आता हे पक्षांतर करायला थोडं असं मनाला वेदना होत नाही का? कशामुळे करताय? कारण काय नाही, सर्वसाधारण मतदारांच्या आमच्या वार्डाच्या संदर्भापासूनच आम्ही विचार केला ना. कारण उद्या आपलं उभं राहायचं. जर आपण जर त्यांच्या विरुद्ध जर गेलो तर आपल्याला मतदान कसं पडणार? आमची सगळी पाण्याची गांजाळे मंडळी सगळी 90% समजा 10% बडे जुंजरे समजा बाकीचे आहेत, पण सगळे आमची जुळूनच नाही. आता जर सगळी जात असेल तर आपण तिथे जाऊन फायदा काय? मला सांगा, तुम्हाला नगरसेवक पदासाठी काही शब्द दिलाय का यांनी? आता जो प्रवेश करताय एकनाथ शिंदे गटाकडून? नाही, आम्हाला काही हे नाही विषय. आम्ही आमचं उभं राहणार विषय नाही. आम्हाला कोणत्या पक्षाचं ऑफर नाही का त्यांची ऑफर नाही का विषय. आम्ही स्वतः उभं राहणार. आमच्या मळ्याच्या सगळी जात असल्यामुळे मळ्यामुळं आम्हाला त्यांचं जाणं आहे. त्यामुळे आम्ही उभं राहणार म्हणजे आम्हाला पक्षाचं काय प्रश्न आम्हाला ऑफर काही दिलेली नाही काही. आणि आम्ही ऑफर दिली असली तरी आम्ही त्याला फक्त आमच्या ऑफर त्यांची इथे सोडून आम्ही कंचायला तयार आहे. काँग्रेस पक्षाला समजा इथं काय तालुक्यात किंवा जिल्ह्यात राज्यात फारसं जनाधार राहिलेलं नाही, त्यामुळे तुम्ही चाललेत का काय? नेमकं ज्यांना पहिल्यापासून 10-15-20 वर्ष नाहीच ना. वगैरेपासून नाहीच विषय ना. म्हणजे मुद्दा असा आहे, नाही तर पक्षाचा आपण पक्षाची नाराज बी नाही, कांच्या पक्षाची एकाही पक्षाची नाराज नाही पहिल्यापासून आणि इथून पुढे नाराज नाही. आपण आपलं स्वतःचं हे बघूनच करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही एकंदर मंचरच्या विकासासाठी आणि मळ्यातल्या विकासासाठी जाता, बाकी काय नाही. आणि स्वतः म्हणजे भविष्यात ज्या नगरपंचायत इलेक्शन होणार आहे, जो पक्षाचा आदेश असेल महायुतीचा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांचा आदेश मानणारा नाही. म्हणजे इथं एकनाथ शिंदे पक्षाच्या शिवसेना पक्षाच्या वतीने स्थानिक पातळीवर आघाडी करणार आणि निवडणूक लढवणार. म्हणजे पक्षाचे आता जे काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे आणि किसनराव बानखेले अण्णा यांचे खास खंदे कार्यकर्ते माजी सरपंच कैलासराव गांजाळे हे आता जे मुंबईला जी बस निघाली त्यामध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलंय का एकनाथ शिंदे पक्षाकडून स्थानिक पातळीवर मंचर नगरपंचायतला आघाडी म्हणजे स्वतः पक्षाचीच राहील आणि कुठल्याही पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजपला सहकार्य करणार नसल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे.